या संमेलनात. आणि ज्यावेळेस पहिला आपला कॉन्क्लेव्ह झाला होता त्यावेळेसही तुम्ही आला होतात. तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती 30 जून 2022ला. म्हणजे जवळपास आता सव्वा दोन वर्ष 2.5 वर्ष होत आहेत या घटनेला. आणि आमचा हा कॉन्क्लेव्ह निवडणुकीच्या अगोदरचा एक शेवटचा कॉन्क्लेव्ह आहे. त्यानंतर नवीन निवडणुका होतील, नवीन सरकार येईल, नवीन मुख्यमंत्री येतील. आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात. तर एकनाथ शिंदे स्वतः त्यांच्या कारकिर्दीकडे म्हणजे गेल्या 2.5 वर्षाकडे कसं बघतात? सगळ्यात आधी आपल्याला मी धन्यवाद देतो TV9ला. आज आपण महाराष्ट्राचा महासंकल्प म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह आपण आयोजित केलं आहे, त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला. कारण शेवटी चॅनलवर बातम्या देताना विकास हा देखील एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्याला आज आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि मला आपण जे विचारलं त्याबद्दल देखील मी आपला आभारी आहे. 2.5 वर्षात म्हणजे 2.5 वर्ष झाले नाही आपल्याला. जूनला 22 जूनला आपलं सरकार स्थापन झालं आणि पूर्वीची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. सगळं प्रकल्प जे आहेत ते बंद होते आणि त्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर सर्व प्रकल्पांना आम्ही चालना दिली. म्हणजे इव्हन मेट्रो असेल, कारशेड असेल, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई असेल, कोस्टल रोड असेल, मुंबई पुणे मिसिंग लिंक असेल आणि मग मेट्रोचे जे 337 किलोमीटरचे जे फेज वाईज आपण काम सुरू केलं, हे सगळं आपण पाहिल्यानंतर एकीकडे हे प्रकल्प होते, दुसरीकडे सिंचनाचे प्रकल्प जे शेतकऱ्यांचे. मला आनंद आणि समाधान आहे या गोष्टीचा की आतापर्यंत पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजींनी पहिली शपथ घेतली 30 जूनला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या विषयाचा. म्हणजे दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवणं, हे मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, इतर जे काही प्रकल्प असतील ते आपण आता पाहतोय की अंतिम टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता दिली आहे. 122 प्रकल्पांना आम्ही आतापर्यंत सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. की मी काय टीका करत नाही, परंतु आमच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये मोजून 3-4 प्रकल्पही नसतील, कारण मी तिकडे होतो. मला समाधान आहे. 122 प्रकल्प म्हणजे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणणं, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणं. आणि या सगळ्या एकीकडे विकास होता, पायाभूत सुविधांचे प्रकल्प होते, दुसरीकडे या राज्याला उद्योग क्षेत्रामध्ये पुढं नेणं हे आमचं टार्गेट होतं. मला आठवतं आहे, मी 3-4 महिनेच झाले होते त्यावेळेस मुख्यमंत्री होऊन. मी स्वित्झर्लंडला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये गेलो होतो, दावोसला. मला वाटलं इथे काय होणार, आता नवीन आपलं सरकार आहे, कोण काय विश्वास ठेवेल. पण त्याही वेळेस 1,37,000 कोटीचे MOU साईन झाले आणि तिकडे काही कमिटमेंट आम्हाला मिळाल्या. त्यांनी इकडे येऊन पण MOU साईन केले आणि त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते 60-70% आम्ही करू शकलो. सेकंड टप्प्यामध्ये दावोसला गेलो त्यावेळेस 3 लाख, जवळपास 3.5 लाख कोटीचे MOU साईन झाले. म्हणजे 5 लाख कोटी ही छोटी रक्कम नाही आहे. आणि त्यांनी जी कमिटमेंट केली ती त्यांनी पाळली आणि आम्ही त्याची पूर्तताही केली. म्हणजे नुसते कागदावर MOU राहण्याची देखील आपल्याला माहीत आहे परंपरा, परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 5 लाख कोटी रुपयाच्या करारनाम्यामधून आम्ही त्यांना जमीन दिली, सिंगल विंडो क्लिअरन्स दिलं, आम्ही रेड कार्पेट दिलं, सबसिडी दिली. कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी. आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे, स्किल मॅनपॉवर आहे. आणि आत्ता मला आनंद होतो, कालच्या परवाच्या आम्ही कॅबिनेटमध्ये देखील टॉवर सेमीकंडक्टर 84,000 कोटीला आम्ही त्याचं इन्व्हेस्टमेंट होतं आहे. दुसरं स्कोडा फॉक्सवॅगन ती 21-22,000 कोटी. दुसरी किर्लोस्कर आणि आपला टोयोटो किर्लोस्कर यांनी देखील इन्व्हेस्टमेंट केले. दिघी पोर्टामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आहे. आज वाढवण पोर्टामध्ये 77,000 कोटी केंद्राने इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे आज मला एक आनंद आहे की सुरुवातीच्या काळात लोकांनी विश्वास ठेवणं हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु त्यावेळेस करारनामे करताना हे श्रेय मी खरं म्हणजे मोदीजींना द्यायला पाहिजे. कारण
ते मला विचारायचे, केंद्र आणि राज्य सरकारचं तुमचं कसं संबंध आहे? तर म्हणाले, आम्ही सांगायचो हे आम्ही एका विचाराचे आहोत, डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्याचाही फायदा आम्हाला नक्की झालेला आहे. आणि त्याचबरोबर आज आपण विचार करत असताना लोकही विचार करतात की एक विचाराचं सरकार असेल तर केंद्रही मदत करतं. केंद्र अनेक योजना जे आमचे प्रस्ताव तिकडे जातात, एकही कट न लावता ते मंजूर होतात. हे देखील राज्यासाठी शेवटी बघा, मागितल्याशिवाय घरी बसून काय मिळतं का? कडकसिंग होऊन काय बनतं का? आपल्याला मागायला पाहिजे. आणि ते आम्ही गेल्या 2-2.5 वर्षात दिल्लीत गेलो आणि लोकांना तिकडच्या केंद्र सरकारशी, मोदीजी असतील, गृहमंत्री अमित शहा, सहकार विभाग असेल, आम्ही योजना आणल्या. याचा अभिमान आहे. आणि त्याच्यानंतर कल्याणकारी योजना ज्या आहेत, विकास आणि कल्याणकारी योजनेची सांगड आम्ही घातली. आज लेक लाडकी लखपती आम्ही सुरू केली. म्हणजे एका मुलीच्या खात्यात 18 वर्षाच्या वयापर्यंत 1 लाख रुपये. ते काय आता निवडणुकांच्या समोर आम्ही गेलो नाही, अगोदर केले तो निर्णय. त्यानंतर आपलं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली. त्याचबरोबर आता याच्यामध्ये ST मध्ये वगैरे त्या सवलती दिल्या ते ठीक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बेरोजगार आपले तरुण होते, 10 लाखाचं टार्गेट आम्ही ठेवलं. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना देशातलं पहिलं राज्य आहे की आता यामध्ये आपण त्यांना अप्रेंटिसशिपसाठी खाजगी कंपन्यांमध्ये, खाजगी कंपन्यात पाठवतो, आपल्या सरकारी कार्यालयात पाठवतो आणि स्टायपंड आपण देतो, सरकार देतं. हे पहिल्यांदा होतं आहे. आणि म्हणून आता 10 लाखापैकी 1.5 लाख युवकांनी फॉर्म भरले, नोंदणी केली आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिले. पण लाडक्या बहिणीखाली ते थोडं दबून गेलं आहे ते आता. म्हणजे तर अशा योजना, वयोश्री, ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही वयोश्री योजना केली. छोटं मोठं काय घ्यायचं असेल, काठी हाताची स्टिक घ्यायची असेल, काय घ्यायचं, त्यांच्या खात्यात 3,000 रुपये DBTने आम्ही टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी तीर्थदर्शनाची योजना आम्ही सुरू केली. मुलींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे. हे पहिलं राज्य. कुठलं शिक्षण? उच्च शिक्षण. म्हणजे प्रोफेशनल, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कुणाला MBA करायचं आहे, फायनान्स करायचं आहे. एका मुलीने आत्महत्या केली का? तर 50% फी सरकार भरत होतं, 50% फी आईवडिलांनी, पालकांनी भरायची होती. 50%चा भार तो पालक पेलू शकले नाहीत, म्हणून मुलींनी आईवडिलांवर भार नको, बोजा नको म्हणून आत्महत्या केली. मला रात्री 12:30 वाजता कळलं उमेशजी, आणि त्यावेळेस मी चंद्रकांत पाटील मंत्री संबंध त्यांना फोन केला. त्या दिवशी आम्ही निर्णय घ्यायचं ठरवलं. आणि आता ते शिक्षण देखील कुणाला डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायचं 100% त्याचा खर्च सरकार उचलतं. हे देखील पहिलं राज्य आहे, पहिलं राज्य आहे. आणि म्हणून ह्या योजना ज्या आहेत, या योजना आम्ही का केल्या? सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, बदलले पाहिजे, काय सुखी समाधानी झाले पाहिजे. सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. मग सर्वसामान्यांसाठी काय? आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी सगळीकडे फेमस झाली आहे की थोडी अडचण विरोधकांना वाटू लागली आहे. तुम्हाला विचारणार आहे. म्हणून एकीकडे विकास, डेव्हलपमेंट, आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि उद्योगामध्ये भरभराट. म्हणून 2.5 वर्षामध्ये तुम्ही म्हणालात काय केलं, तर आपलं राज्य उद्योग क्षेत्रात पहिल्या नंबरवर आणलं, परदेशी गुंतवणुकीत पहिला नंबर. आज एकूण सगळ्या देशाचं इन्व्हेस्टमेंट पाहिली आणि आपली, तर आपल्याकडे 52% इन्व्हेस्टमेंट आहे. 52%. लोक म्हणतात कुठे गेले उद्योग, कुठे गेले? 52% आपल्याकडे आहे. आपला GDP नंबर 1ला आहे. आपल्याला महाराष्ट्राला स्वच्छतेत पुरस्कार मिळाला आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1 आहोत. ह्या सगळ्या ज्या काय आहे ते समोर आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सत्ताधारी असू दे, विरोधक असू दे, आपल्या राज्याबद्दल अभिमान पाहिजे, खरं आहे ते बोललं पाहिजे. राज्याचा बदनामी करणं हे तर मला वाटतं विरोधकांनी त्यांनाही शोभत नाही. ते आता तुम्ही बोललात की तुम्ही एवढ्या योजना केल्या, 2.5 वर्षाचा तुमचा कार्यकाळ. म्हणजे तुम्ही एक प्रकारे, मागे आपण बोललो होतो त्यावेळेस तुम्ही बोलले की एक तुमची इन्फ्रामॅनची जी इमेज आहे
तयार करण्याचाही प्रयत्न झाला की तुम्ही एवढे मोठे प्रोजेक्ट आणले. ही सगळी कारणं आहेत की महायुतीनं तुम्हाला म्हणजे निवडणुकीचा चेहरा म्हणून सध्या निवडणुकीत पुढे आणलंय, हे कारण आहेत? हीच कारणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला महायुतीने निवडणुकीचा चेहरा म्हणून महाराष्ट्रासमोर आणलंय? बघा, मी काम करतोय, कुठलं काय फळ मिळेल अपेक्षेने मी काम, राज्याला काय देईन, माझ्या जनतेला काय देईन, हे मी पाहिलं. म्हणजे राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होईल माझ्या मुख्यमंत्री पदाच्या, आमच्या सरकारच्यामुळे, हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत राहणार. आता दुसरीकडे काय सुरू आहे माहिती आहे आपल्याला, मला करा कुठून इकडून दिल्लीपासून गल्लीपर्यंत. अरे बाबा, असं काय असं का कधी? अरे काल परवा कोणीतरी कुठेतरी मी वाचलं, काय कुठेतरी कोणी ओरडलं का काय आणि चेहरे पडले, असं काहीतरी कुठे बातमी आली. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये आतापर्यंत मी पाहिलं की आजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असं आपण म्हणतो, पण आरशातले मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहतोय. त्यामुळे ती काय तो लोभ आम्हाला नाही आहे. मी टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करणार. माझा उद्देश एवढाच आहे की या राज्यातल्या जनतेला सरकारच्या वतीने शासनाचा त्यांना फायदा झाला पाहिजे, हे राज्य पुढं गेलं पाहिजे, या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही काम करतोय. तुम्ही गोल्डन व्ह्यू या ठिकाणी दाखवला. तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये फेऱ्या मारतात, मला मुख्यमंत्री करा, नाव नाही घेतलं मी. तुमचा रोग सगळ्यांना माहित आहे कोणाकडे होता. तुमच्या मनातला तुमचा रोग कोणाकडे होता सगळ्यांना माहित आहे की तुम्ही बोलले की मला करा. आम्हाला काही लोक म्हणतात दिल्लीत जातात. दिल्लीत आम्ही पैसे आणायला जातो, विकासासाठी जातो, याचा अभिमान आहे आम्हाला. आणि म्हणून आज पुणे ठाणे मेट्रो याला मंजुरी मिळाली, आज रेल्वेला किती पैसे मिळाले आपल्याला. आज हे सगळं आम्ही का जातो? महाराष्ट्रासाठी काहीतरी आणण्यासाठी, स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी नाही. पण तुम्ही जसं म्हणालात, आता तुम्ही यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आहात, तुम्ही ज्या काही योजना आम्हाला या ठिकाणी सांगितल्यात, मग महायुतीमध्ये तुम्हाला निवडणुकीचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं जातं, तर मग मुख्यमंत्री पदाचाच चेहरा म्हणून का नाही दिला जात? तुम्ही तर डिझर्व करता. बघा, मी अगोदरच सांगितलं, मी पूर्वी देखील कधी अपेक्षा केली नाही. मी काम करत राहिलो, मला काय मिळेल या अपेक्षेने मी कधीच काम केलं नाही. शेवटी काम केल्यानंतर त्याची मुजदाद, त्याची नोंद जनता ठेवत असते. आणि म्हणून आजही आम्ही आमच्यामध्ये महायुतीमध्ये मला काय मिळेल यापेक्षा मी काय लोकांना देईन, हे धोरण माझं आहे. त्यामुळे मी काम करत राहणार. या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जे काय 2.5 वर्षात 2.25 वर्षात जे आम्ही काम केले, राज्यामध्ये विकास केला आहे, कल्याणकारी योजना केल्यात, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी काही ना काही करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांसाठी केलं. आणि किती लोक आले, किती लोकांचे प्रश्न सोडवले. आज 600 निर्णय आम्ही घेतले 60 कॅबिनेटमध्ये. एवढं आहे, म्हणजे एवढं काम. ज्या योजना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या सुरू होत्या, जलयुक्त शिवारसारख्या, त्या बंद झाल्या. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केला, पण आम्ही आल्यानंतर तात्काळ सुरू केला. राजकारण केलं नाही. आणि म्हणून यामध्ये एवढंच मी सांगतो, राज्याचा विकास हे धोरण आमचं आहे. काल अजितदादांनी एक मुलाखत दिली होती एका वर्तमानपत्राला. त्यात ते बोलले की आमच्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही, म्हणजे नंतर विधानसभेनंतर निवडणुकानंतर काय होईल हे अजून ठरलेलं नाही, हे ते स्पष्ट बोलले. आज इथे फडणवीस आले होते, तेही बोलले की मुख्यमंत्री पदाबद्दल जे आहे ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल आमचं, आणि तेही नंतर विधानसभेनंतर. तर हे तुम्हाला मान्य आहे? कोणाला घाई कोणाला आहे? आम्हाला नाही घाई, तिकडे समोर आहे. आमच्याकडे कुठं घाई काय? आम्हाला घाई नाही, ते आम्हाला द्यायचं आहे लोकांना. परत मी तेच सांगतोय, आम्हाला महाराष्ट्राला काही ना काही द्यायचं आहे, महाराष्ट्राला पुढं न्यायचं आहे. वैयक्तिक स्वार्थापेक्षा आता बघा, आता त्यांचे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे, त्यांनीच कोणाची गाडी कुठे साईड लाईनला लावली आहे का कारशेडमध्ये टाकले ते तुम्ही पाहताय. पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकातही लिहिलेलं आहे काय सगळ्या गोष्टी.
आता आम्हाला काय त्याच्यावर बोलण्याची काय गरज आहे का? त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही काही असं स्पर्धा नाही, वाद नाही, काही नाही. नाही मग शिंदेसाहेब, त्याचं असं होईल ना की जर तुम्ही निवडणुकीचा चेहरा आहात महायुतीचा, जर महायुती जिंकली तर म्हणजे मुख्यमंत्री दुसरा होऊ शकतो. जर दुसरं काही झालं, जर महायुती हरली तर जबाबदार कोण? शिंदे. आणि जिंकली तर मुख्यमंत्री वेगळा. म्हणजे यात असं आहे ना, ब्लेम तुमच्यावर येऊ शकतो ना या गोष्टीत. मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, माझ्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये मी खूप वर्ष काम केलं. मी ग्रासरूट पासून आलेलो आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री मी झालेलो आहे. मला सगळे खड्डे टोपे सगळं माहीत आहे, उतार चढाव मला सगळं माहीत आहे. संघर्षातून मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि मी आपल्याला सांगतो, जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले, जेव्हा काही यश मिळालं, तेव्हा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना यशाचं श्रेय दिलं. जेव्हा कधी अपयश आलं, तेव्हा मी माझी स्वतःवर जबाबदारी घेतलेली आहे. पूर्वीचं मी सांगतोय. त्यामुळे याच्यामध्ये श्रेयवादाच्या लढाईमध्ये हा एकनाथ शिंदे कधी पडला नाही, पडणार नाही. म्हणजे तुम्ही अशी एक क्रिकेट मॅच खेळतायत ज्याचे कॅप्टन तुम्ही आहे, पण जर मॅच जिंकली तर कप कोण उचलेल हे माहीत नाही. जनता जनार्दन ठरवत असते सगळं. हे जनता जनार्दन जनतेचं न्यायालय आहे ना. त्यामुळे शेवटी मी काही म्हणण्यापेक्षा, मला काही वाटण्यापेक्षा जनतेला वाटलं पाहिजे. ठीक आहे, ही भूमिका आमची आहे. मग महायुतीमध्ये सीएम कसा ठरावा? म्हणजे मग संख्याबळावर की मग चेहऱ्यावर? आता बघा, आमच्यामध्ये काय वादच नाही, तर तुम्ही काय ते नवीन प्रश्न विचारून काय वाद निर्माण होणार नाही. तुम्हाला असं वाटत नाही आता तुम्ही सीएम झालात, तुम्ही उलट आम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की काही आमच्या अडचणी, आम्ही कुठल्याही अडचणी निर्माण करून तुमच्यासमोर आलेलो नाही. नाही नाही, तुम्ही, मला तर हे एक मोठी गोष्ट वाटते की तुम्ही ही गोष्ट एक्सेप्ट करायला तयार झाले की निवडणुकीचा चेहरा तुम्ही आहात आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही. ही गोष्ट खूप मोठी आहे, कारण की याचा ब्लेम तुमच्यावर येऊ शकतो. त्यामुळे हे कळतं की तुमचं मन खूप मोठं आहे त्या बाबतीत. तुम्ही काही काळजी करू नका, कुठलाही ब्लेम येणार नाही. आम्ही ठरवल्याप्रमाणे सगळं होईल. आणि आम्ही ठरवलंय, महायुतीचं सरकार येईल, केलेल्या कामाची पोचपावती महायुतीला या महाराष्ट्रातली जनता देईल. एक सर्वसामान्यांचं सरकार, हा आपला माणूस आहे, आपल्यातला माणूस आहे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आम्ही सगळे मिळून एक टीम म्हणून काम करतो आहे. आणि आज लोकांची पसंती आहे सरकारला. त्यामुळे काही चिंता करू नका. तुमच्या शुभेच्छा असू द्या. तुम्ही बघा, आम्ही नंबर 1 काम करतो, तुम्ही दाखवता म्हणून तुमचं चॅनल पण नंबर 1ला गेले. धन्यवाद. आता तुम्ही असंच दाखवत राहा, तुमचं नंबर 1ला राहायचं तुम्हाला. नाही, तुम्ही आमचं नंबर 1चं काम पण दाखवत राहा. मुख्यमंत्रीपद हे खूप मोठं आहे महाराष्ट्रात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री झाला त्यावेळेस असंही होतं ना की फडणवीस मुख्यमंत्री होतील, सगळ्यांना असं वाटत होतं, पण ते मुख्यमंत्री नाही झाले. दादांना स्वतः किती वेळा वाटलं, पण ते मुख्यमंत्री नाही झाले. पण मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे. म्हणजे हे मानावं लागेल ना की तुम्ही लकी आहात. हे तुम्ही मानता का? खूप लकी आहात. शेवटी बघा कसं असतं, मेहनत तर करावी लागते. आणि नुसतं लकी असून चालत नाही, त्याला कष्ट, मेहनत सगळं करावं लागतं. त्याला काय म्हणतो, खाटल्यावरी देईल काय ना? हां, तसं नाही होत. त्याला मेहनत करावी लागते, त्याला रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांच्या भावना समजून घ्याव्या लागतात, शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतावर जावं लागतं, इर्षाळवाडी चढावं लागतं, पुरामध्ये जावं लागतं. घरात बसून चालत नाही, फेसबुक लाईव्हवर चालत नाही, फेस टू फेस जावं लागतं. तुमची गाडी सारखी सारखी तिकडे मातोश्रीकडे जाते. मी बघा, तुम्ही आता तुमच्या मनातच ते आहे, तर मी काय करू? तुम्ही एकाच माणसाला का धरता? बाकी लोक पण नाहीत का? आता तुम्ही बोललात की श्रेयवादाची लढाई तुमच्यात नाही आहे, पण आम्ही तर काल ऐकलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त राडा व्हायचाच बाकी होता. दादांनी एक पिंक कॅम्पेन सुरू केलं, पूर्ण लाडकी बहीण योजना त्यांनी हायजॅक करून टाकली आणि तुमच्या गटाचे जे मंत्री आहेत त्यांना याच्यावर आक्षेप होता. असं कोणी सांगितलं तुम्हाला? आता चर्चा जर झाली, त्यालाही म्हणाले तुम्ही मारामारी, वाद, लढाई, असं नाही आहे. चर्चा होते, चर्चा व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये
काय म्हणतो आपण मतभेद आणि मनभेद याच्यात फरक आहे. आणि म्हणून चर्चा जी बघा, शेवटी मी मुख्यमंत्री आहे, सरकारचा टीमचा कॅप्टन मी आहे, मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय आणि श्रेयवाद वगैरे काय लोकांना माहीत आहे ना सगळं. आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. याच्या श्रेय माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, कारण त्यांना ही योजना आपण लागू केलेली आहे. सगळ्यात क्रेडिट द्यायचं असेल तर लाडक्या बहिणींना द्यावं लागेल, आम्ही श्रेय घेण्यापेक्षा. समजलं की नाही? आणि त्यामुळे आज जे राज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना काही सावत्र भाऊ सांगत होते ही खोटी योजना आहे, ही बोगस आहे, हे चुनावी जुमला आहे, काही लोक कोर्टात गेले बंद करायला, पण आम्ही बंद होऊन दिली नाही, आम्ही ती सुरूच ठेवली आणि ती सुरू ठेवणार हा विश्वास आमच्या लाडक्या बहिणींना आहे. म्हणून 2 कोटी बहिणींनी आमच्या फॉर्म भरलेत, 1.5 कोटी 1,59,00,000 बहिणींना खात्यामध्ये पैसे दिले. लोकांनाही अनपेक्षित होतं, विरोधकांनाही होतं, माझ्या लाडक्या बहिणींना पण वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे मिळतील, पण आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. आणि मग म्हणाले पैसे गेल्यानंतर अरे लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढेल. आता त्यांच्यासारखी सवय आम्हाला नाही आहे. आम्ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आणि म्हणून ही योजना फक्त 2-4 महिन्याची नाही, पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आम्ही त्याच्यामध्ये केली आहे. माझ्या लाडक्या बहिणींना चिंता करण्याची कारण नाही. त्यांनी जशी जशी ताकद वाढवतील या पैशाच्या योजनेचे पैसे वाढतील. पण योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. दादांनी त्याचं नाव दादांची लाडकी बहीण केलं. नाही, हे बघा आता कसं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाव योजनेचं तेच आहे, नाव कधी बदलू शकतं. पण त्यांनी मुख्यमंत्री गाळून टाकलं. आता कार्यकर्ते काय करत असतील काही तर त्याच्यामध्ये एवढं, हे छोट्या गोष्टी आहेत ना, माझ्यासाठी छोट्या गोष्टी आहेत. मला श्रेयवाद क्रेडिट हे कधी मी घेत नाही, मी काम करत राहतो. म्हणून तर आरोप करतात लोक, पहिल्या दिवसापासून देव पाण्यात बुडून ठेवले, सरकार पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, 3 महिन्यांनी पडेल, 4 महिन्याने पडेल. नंतर म्हणाले मुख्यमंत्री बदलणार. त्यांना खरा ज्योतिष काय भेटलाच नाही. माझ्याकडे सांगितलं तर मी पाठवलं असतं ज्योतिषी, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी आरोपाला उत्तर कामाने दिलं, नाही तर माझा फोकस डायव्हर्ट झाला असता, मी एवढं काम करू शकलो नसतो. आज नवीन नवीन योजना केल्या, मला आनंद आहे, समाधान आहे. मी आज 2-2, 3-3 पहाटेपर्यंत काम करतो, याचं मला खूप समाधान आहे. आणि म्हणून कोणी काय बोलतंय, कोण काय करतंय, यापेक्षा जनतेला काय आवडतंय, जनतेला काय फायदा पाहिजे तो देण्याचं काम सरकारचं आहे. सरकारची ड्युटी आहे, ती ड्युटी निभावतोय आम्ही. नाही तर मुख्यमंत्री, आता तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, त्याच्यावर खूप टीका झाली. तुम्ही मुख्यमंत्री असून सगळ्यांना विचारत होता पैसे मिळाले का, पैसे मिळाले का, पैसे मिळाले का. विचारायचं नाही. हा, लोक म्हणाले पैसे मिळाले नाही, मिळाले नाही, मिळाले नाही, मिळणार नाही, मिळणार नाही, मिळणार नाही. मग मी काय विचारू, मिळाले का, मिळाले का, मिळाले का विचारलं पाहिजे ना मला. मग सगळ्यांनी हात वर केले, मिळाले मिळाले मिळाले. ज्यांचे नाही मिळाले त्यांनाही सांगितलं सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला आणखी मुदत वाढ केलेली आहे, चिंता करू नका. कारण हे काय पैसे जे का म्हणजे योजना जी आहे ही म्हणजे थोडकी किंवा शॉर्टकट योजना नाही आहे. ही योजनेचं पूर्ण जे आम्ही अंमलबजावणी जी केली आहे त्याचं पूर्ण नियोजन केलेलं, सगळं विचारपूर्वक केलेलं आहे. त्याच्या पैशाची तरतूद केलेली आहे, सर्व आम्ही केलेलं आहे. कारण शेवटी बघा, पुन्हा आम्हाला जनतेसमोर जायचं आहे. मी बघा संवेदनशील माणूस आहे, मी असं हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे. आता एक बोलायचं, उद्या एक बोलायचं, परवा एक बोलायचं, बोलल्यानंतर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक आहे, नंतर म्हणायचं हे चुनावी जुमला आहे. काही लोकांनी काही राज्यामध्ये आश्वासनं दिली, मग म्हणाले अरे पैसे नाही आमच्याकडे, केंद्राने द्यावे. अरे तुम्ही तिकडे घोषणा केली आणि पैसे केंद्राकडे मागता, असं आम्ही नाही करणार. आम्ही जे बोललो ते करणार, जे होणार आहे तेच बोलणार. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा विचार करा. 100 वेळा विचार करून आम्ही ही योजना केलेली आहे. त्यामुळे बिलकुल योजना परमनंट आहे. आता तुम्ही हे बोलता की आता मध्ये तुम्ही बोलले की याचे पैसे वाढतील, 2,000 होतील, 3,000 होतील, आता आम्ही तुम्हाला 1,500 देतो. आता सरळ सरळ आरोप तर असाच होतो ना की तुम्ही आम्ही पैसे देतो, तुम्ही मत द्या. असं बोललो का मी? तुम्ही नाही बोलले, पण ही योजना बंद होईल जर विरोधक आले तर. हा तर नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता ना. अरे बंद नाही, कोर्टात गेले बंद करायला.
कोर्टात गेले हायकोर्टमध्ये, मुंबई कोर्टात, मुंबई कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून. आता गेल्यात नागपूर कोर्टात. कोण गेलाय बघा, काय नाव आहे, अडकल्लीवर का पडकल्लीवर, हा तो पडूनच जाईल. तर त्याला नागपूर कोर्टात गेलेत. कोण गेले बघा, काँग्रेसचा माणूस आहे तो. मग हे म्हणजे तुम्हाला या माझ्या लाडक्या बहिणी, ज्या सर्वसामान्य लाडक्या बहिणी आहेत, त्यांना एक आधार दिला आम्ही 1,500 रुपयाचं. का पोट दुखायला लागलं? म्हणाल 1,500 मध्ये काय होणार, तुम्ही विकत घेताय का, तुम्ही लाच देताय का, तुम्ही अमकं करताय का. आज कोणीतरी काहीतरी दुसरंच काहीतरी बोललं म्हणजे तुम्ही काय हे किती खोडे घालायचे. हे खोडे घालणाऱ्यांना, माझ्या लाडक्या बहिणी या दुष्ट भावांना बरोबर जोडे हाणतील. पण विरोधक म्हणतात ती लाडकी खुर्ची योजना आहे. आता लाडकी खुर्चीची सवय त्यांनाच आहे. खुर्चीसाठी काय चाललंय, खुर्ची का किस्सा, किस्सा कुर्सी का, दिल्ली से गल्ली तक, यहाँ से वहाँ तक, सब जगह मुझे करो मुझे करो मुझे करो. आता कुणाच आहे खुर्ची, किस्सा खुर्ची का कोण करतंय? आमच्याकडे काय बघितलं का, आमच्याकडे काय चाललंय, शांत आम्ही. म्हणजे सरकार, असं वाटतं की सरकारची भिस्त पूर्ण याच्यावर आहे आणि हीच योजना जी आहे ती गेम चेंज करेल आणि महायुती पुन्हा सरकारमध्ये येईल, असंच एकंदरीत सरकारचं हे दिसतंय महायुती. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणण्यापेक्षा जनतेचं काय म्हणणं आहे ते. जनता म्हणजे तुम्ही त्यांचं, जनतेमध्ये जात असताना आपले लोक, हा त्यांचं तुम्ही रिॲक्शन घेता ना, बाईट घेता, मग तुम्हीच सांगा. नाही, विरोधक तर त्या योजनेवर तुटून पडलेत. विरोधक तुटून पडले आणि आमचे बोर्ड पण लावतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. फोटो नाही टाकत मुख्यमंत्र्यांचा, टाकतात. फॉर्म पण भरतात. म्हणजे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे श्रेय घ्यायचं, असं डबल कसं करू शकता तुम्ही? मग लोकांना तर कळलेलं आहे हे आमचे विरोधक आहेत, हे या योजनेमध्ये खोडा घालायला आलेले आहेत, हे कोर्टात गेलेले आहेत. आम्ही सांगितलं त्यांचं, तुम्ही बघा योग्य वेळी त्यांना त्यांचं दाखवा आरसा. पण आज देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की या योजनेचं श्रेय घेण्यामध्ये दादांनी थोडीशी आघाडी घेतली. दादा त्यांचा काही एक योजना घेऊन ते आता त्यांची सन्मान यात्रा आहे, त्याच्यामध्ये सगळ्या योजनांच्या बाबतीत बोलत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, त्याचबरोबर मुलींचं मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं, ती सगळं सांगतायत ते. त्याच्यामुळे काय आहे, हे विरोधक जे आहेत, हे विरोधकांनी हे सगळं जे काही सुरू केलेलं, त्यांना खरं त्यांना अडचण झालेली. त्यांना वाटलं लोकसभेसारखं फेक नरेटिव्ह सेट करून मतं घेऊ, पण आता त्यांचं ते काही, त्याच्यावर त्यांचं जे काही स्वप्न होतं आणि जे काही त्यांना वाटत होतं ते आता धुळीस मिळालेलं आहे. कारण त्यांना एकदा खोटं बोलू शकतो, परत परत खोटं बोलता येत नाही. जनता एकदा फसते, पुन्हा पुन्हा नाही फसणार. आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आणि आम्ही बघा, आम्ही कुठलं काही बाऊ करत नाही, आम्ही काम करतो. कामाने, आरोपाला कामाने उत्तर देण्याची सवय मला आहे. म्हणून मी जेवढी कामं सांगितली ही थोडी आहेत, आणखी खूप कामं केलेत आपण. त्यामुळे या 2 वर्षामध्ये एवढी कामं राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झाली, एवढे निर्णय राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा झाले. म्हणजे हे मी अगदी छातीटोकपणे सांगतो. तुम्ही जे बोलताय आता त्याच्यावरून असं वाटतं की दादांची जी गुलाबी कॅम्पेन आहे ते तुम्हाला आवडलेलं दिसतंय. ठीक आहे ना, आपल्या आपल्या परीने प्रचार होतोय ना. काय अजितदादा आमच्या टीमचेच हे आहेत, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे, काही कार्यकर्त्यांना काही वाटत असतं, माझ्या कार्यकर्त्यांना वाटतं, त्यांच्या वाटतं. शेवटी भूमिका काय आहे? लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणे. सगळ्यात मोठं जे काय आमची जी काय भूमिका आहे ती भूमिका ही आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की लाडक्या बहिणींना ह्याचं श्रेय जातं. आम्ही कोण आहोत? शेवटी हे पैसे जनतेचे आहेत, ते जनतेच्या कामाला पैसे आले पाहिजे. आतापर्यंत ते येत नव्हते. आतापर्यंत माझं काय, आता हे सरकार माझं नाही, तुमचं काय, जनतेचं काय, हे विचारणारे आम्ही लोक आहोत. आणि त्यामुळे साहजिक आहे विरोधकांना धास्ती झालेली आहे. लेक लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. बहीण लाडकी, लेक लाडकी.
लेक लाडकी पण केले आम्ही. एक आता तुम्ही बोललात की कार्यकर्त्यांना वाटतं, तुमचे कार्यकर्ते तर म्हणजे तुमचे मंत्रीसारखे बोलतात की दादांच्या राष्ट्रवादीवर बसलं की आम्हाला उलट्या होतात. आता तुम्ही कार्यकर्त्यांचं बोललं म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, तुमचे कार्यकर्ते एवढेही बोलतात त्यांच्या पक्षाबद्दल. बघा, त्यांनाही मी सांगितलं, आमच्या मंत्री महोदयाने सांगितलं की आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीमध्ये बेबनाव होईल असं कुठलंही वक्तव्य करता कामा नये. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येत असतो, त्यातून काही वक्तव्य होत असतात. परंतु आपल्याला मी सांगतो, आमची महायुती जी आहे ही महायुतीमध्ये काही गोष्टी कधी कधी भांड्याला भांडं लागतं, घरात कुटुंबात देखील काही गोष्टींच्यामध्ये मतभेद होतात. परंतु आमचं असं स्वतः किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आमच्या महायुतीमध्ये किंवा अशा काही प्रकारचे बेबनाव होतील असं होणार नाही. आणि महायुती अबाधित आहे, महायुती चांगलं काम करते आहे. काही छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत त्या मिटून जातील. आम्ही ऐकलं की दादांनी तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्या प्रकरणात. कशाबद्दल? या सगळ्या प्रकरणात नाही, काही चर्चा नाही माझी त्यांची. आता 2-3 दिवस ते दौऱ्यावर होते. काल तर ते कॅबिनेट मला वाटतं कालच का परवा झाली, त्यावेळेस ते नव्हते, त्यामुळे काय अशी काही दादा असं म्हणाले की नकळत झालेली चूक होती, त्यावर एवढा हंगामा करायची गरज नाही झालं. मी कुठे काय बोललोय? हां, प्रमुख माणूस कुठे काय बोललाय? मी तर तुम्हाला माझी भूमिका तुमच्या समोर मांडली ना. जर एवढी चांगली योजना चालते, जर लाडकी बहिणीची योजना, पण महाराष्ट्रात 2 घटना झाल्या, एक बदलापूरची घटना आणि दुसरी पुतळा दुर्घटनेची घटना. तुम्हाला या 2 घटनेमुळे थोडं सरकारला डॅमेज झालंय? झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहेत दोन्ही घटना. कारण हे राज्य आपलं एक संस्कृती प्रधान आहे, एक आपली एक वेगळं कल्चर आपलं आहे. आणि अशा राज्यामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा आमच्या मुलीबाळींवर कुठलाही अन्याय होता कामा नये. म्हणून झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्याचं राजकारण करणं ते त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून बदलापूरच्या घटनेमध्ये मी स्वतः ट्रॅक करतोय, मॉनिटर करतोय. त्या आरोपीला फाशी होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर त्यासाठी जे जे काही फास्ट ट्रॅक असेल, विशेष वकील असतील, विशेष कोर्ट असेल, हे सगळं जे काय त्यासाठी स्वतः सरकार त्याचा पाठपुरावा करतं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची दुर्घटना ती अतिशय दुर्दैवी आहे. परंतु ज्या पद्धतीने त्याचंही राजकारण केलं गेलं तेही आपण पाहिलं. आम्ही त्या दिवसापासून तात्काळ त्या घटनेची गंभीर दखल घेतली आणि कोण आरोपी होता त्याची अटक झाला, त्याची चौकशी होईल, कायदेशीर सगळ्या गोष्टी होतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार मोठा पुतळा उभा कसा राहील लवकर, यासाठी विरोधकांनी सूचना करायला पाहिजे होत्या, सहकार्य करायला पाहिजे होता. परंतु ते बाजूला राहिलं. ते तर आम्ही उभे करू. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आणि त्यावेळेस काही लोक म्हणाले तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तर मी सांगितलं त्यांना की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याच चरणावर एकदा नाही 100 वेळा माथा टेकला तरी तो कमीच आहे, एवढं त्यांचं कर्तृत्व आहे. पण हे सगळं झाल्यानंतर हा भव्य दिव्य असा मोठा पुतळा उभा कसा राहील यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता होती. पण बघितलं तर मोठमोठे नेते, कार्यकर्त्यांना समजू शकतो आपण, सगळ्या मोठ्या रस्त्यावर येतो आणि जोडे मारू आंदोलन करतात. आता काय कुठे बघायचं आणि काय करायचं, काय समजायचं मला माहीत नाही. राजकारण कुठल्या लेवलला गेलं आहे, कुठल्या थराला गेलं आहे, कुठल्या पद्धतीची भाषा वापरली जाते, ही आपली संस्कृती नाही आहे. आणि हे महाराष्ट्राला शोभन, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. हे जे काही सुरू आहे ते केवळ राजकारण करा ना, परंतु राजकारण करताना कुठल्या थराला जायचं, महाराष्ट्राला एक इतिहास आहे, हे ठरवलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्या फोटोवर जोडी मारताना पाहिलं. ते तर रोज सकाळी उठता बसता झोपेत स्वप्नात मीच दिसतो त्यांना, दुसरं कोण दिसतंय? संताजी धनाजींचे घोडे ते घोड्यानं दिसायचं. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार बदललंय हे तर मान्य केलं पाहिजे की नाही?
सत्य वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे की नाही. 2-2.5 वर्ष काम करते सरकार, हे काय अदृश्य सरकार नाही ना. आज आदित्य ठाकरे आले होते, तेही बोलता बोलता बोलले की एक वेळ अशी होती की मातोश्रीवर एकनाथ शिंदे आले होते आणि आमच्याकडे रडले होते की माझ्या मागे ईडी लागली आहे. तुम्ही सांगा मला, तुम्हाला मी रडणारा वाटतो? हा रडणारा नाही, हा लढणारा एकनाथ शिंदे आहे. म्हणून यांनी धाडस केलं, मागचा पुढचा विचार केला नाही. सत्तेतून लोक सत्तेच्या दिशेने जातात, सत्ता सोडणारा हा एकनाथ शिंदे आहे. सत्तेतून पाय उतार होऊन बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी, विचार पुढे नेण्यासाठी सगळं सोडलं आम्ही. त्यामुळे काय पोराटोरांचा प्रश्न काय विचारता तुम्ही मला? आणि आयुष्यभर रडगाणं, 2 वर्ष 2.5 वर्ष रडतायत आमच्या नावाने, पुढचे 5 वर्षही रडतील. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. आणि तुम्ही दरवेळेस एक वाक्य बोलता की मी वेळ आल्यावर बोलीन ठाकरेंविषयी. तर शिंदेसाहेब ती वेळ कधी येणार आहे? म्हणजे मी 2-3 वेळा तुमचं स्टेटमेंट ऐकलंय की मी बोलत नाही, काही झाल्यानंतर तुम्ही बोलता की मी बोलत नाही, त्यानंतर पण मी वेळ आल्यावर बोलीन. पण त्यानंतर बरंच बोलत गेलो ना पुढे. मी हा पुढे चाललोय. नाही पण आम्हाला तुम्ही म्हणाला होतात ना ठाकरेंचं लंडन कनेक्शन सांगेन म्हणून. सगळं आता कनेक्शन आहे, सगळ्यांना माहीत आहे. आता ठीक आहे, आम्ही एक आमची संस्कृती आहे. बाळासाहेब दिघे साहेबांनी काही आमच्यावर संस्कार घडवलेले आहेत. कुठे थांबायचं, कुठे काय करायचं, वैयक्तिक कुणाचं काय, हे सगळं आम्ही पाहतो. पण याचा अर्थ कोणी वेगळा काढू नये. आता आपण पुतळ्यावर बोलत होतो त्यावेळेस, पण पुतळ्याचं जे सुरू झालं म्हणजे पुतळा पडल्यानंतर एवढे आरोप तुमच्यावर यासाठी झाले की तुमचं एक स्टेटमेंट होतं की हवा 45 किलोमीटरची होती, त्यामुळे लोकांना वाटलं की तुम्ही जबाबदारी टाळताय त्या गोष्टीची. बिलकुल नाही. मी त्यावेळेस असं म्हणालो होतो की त्या ठिकाणी, म्हणजे म्हणण्याचा माझा उद्देश काय होता, पुतळा ज्यांनी बनवला, पुतळा लावला, त्यावेळेस तिथली वस्तुस्थिती, तिथलं सगळं परिस्थिती, तिथलं समुद्र, तिथलं हवा, तिथला वेग, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आता आम्ही ज्या लोकांना पाठवलंय यांना सांगितलं की सगळं तुम्ही तिथलं बघा आणि आता आपण जो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू, हा सारासार सगळ्या गोष्टींचा विचार करून 100 नाही 500 वर्ष पुतळा हलता कामा नये अशा प्रकारचं काम करून दाखवू आम्ही. ही भावना माझ्या मनामध्ये होती. अच्छा, ते तुमचे नेते समजा केसरकर असतील किंवा इतर नेते असतील, ते जेव्हा असं बोलतात की महाराजांची इच्छा होती, तुम्ही त्यांची इच्छा म्हणजे तुम्ही अदरवाईज घेऊ नका. त्यांची इच्छा काय, त्यांचं म्हणजे तो पुतळा आणखी मोठा व्हायला पाहिजे, भव्य दिव्य व्हायला पाहिजे, असं त्यांच्या मनामध्ये त्यांनी मीटिंगमध्ये बोलून दाखवलं. पण हे एक प्रकारे समर्थन होतं ना? नाही, बिलकुल नाही. की शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं हे आमच्यासाठी फार वेदनादायी आहे, दुःखदायी आहे. कारण असं शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो. एक रयतेचा राजा म्हणून त्यांच्या नावावर, त्यांच्या आदर्शावर राज्य, केंद्र सगळं चालतं. आणि अशा प्रकारची दुर्घटना होणे की ही म्हणजे कुणालाही भूषणावं नाही आहे. आता मोदींना इथे येऊन माफी मागावी लागते त्या प्रकरणात. तुम्हालाही वाईट वाटलं असेल ना की आपल्या राज्यात एक घटना घडते आणि मोदींना येऊन इथे माफी मागावी लागते त्या घटनेची? शिवाजी महाराजांसमोर आम्ही सगळे नतमस्तक आहोत. मोदी साहेब काय प्रधानमंत्री स्वतः शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहेत आणि त्यांना ती वेदना झाली, दुःख झालं. आणि माणूस हे काही कुणाला दाखवायसाठी माफी मागत नाही, हे मनापासून येतं, अंतर्मनातून येतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी अंगावर शारे उभे राहतात, त्यांच्यासमोर माणसाची मान झुकते, नतमस्तक होतो. आता तुम्ही बोललात की महाराजांसमोर मान झुकते, सेम तुम्ही BKC मध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा आला होता, तुम्ही चपला काढून छत्रपतींकडे गेला होतात की मी मराठा आरक्षण देईल. हो, गेलो होतो, शपथ घेतली मी. शपथ घेतली. त्यानंतर मी जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. ज्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हते मराठवाड्यात, ती द्यायला लागली. सारथीमध्ये त्यांचं जे कोर्सेस होते ते वाढवले. अण्णासाहेब पाटीलमधून 1 लाख तरुणांना उभे केले स्वतःच्या पायावर. आणि मराठा आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन 10% मराठा आरक्षण
ओबीसी इतर कुणाचंही कमी न करता देण्याचा निर्णय घेतला. तो आज लागू आहे, तो आज सुरू आहे, त्याचा लाभ घेत आहेत. पण कोर्टात कोण गेले बघा ते रद्द करण्यासाठी. ज्यांनी द्यायला पाहिजे होतं, ज्यांच्या हातात संधी होती त्यांनी दिली नाही. मराठा समाजाला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेतलं आणि जेव्हा देण्याची परिस्थिती आली, संधी होती, तेव्हा दिलं नाही आणि आम्ही दिलं. त्याला सहकार्य केलं पाहिजे. कोर्टामधून रद्द कसं व्हावं यासाठी प्रयत्न होते. दुर्दैव आहे आणि म्हणून याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. जरांगे म्हणतात की तुम्ही त्यांना सगळे सोयरेचा शब्द दिला होता. बघा, सगळे सोयरे आणि पितृसत्ताक या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, आज त्याच्यावर आम्ही ड्राफ्ट नोटिफिकेशन काढल्यानंतर खूप 8-10 लाख त्याच्यावर हरकती आल्या. हरकती स्क्रुटिनी सुरू आहे. शेवटी कुठलाही निर्णय घेताना तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे, टिकला पाहिजे. सरकारचं ती जबाबदारी आहे आणि त्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या सरकारने, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळ्यांनी मिळून जे निर्णय घेतले, तुम्हाला मी सांगतो, 5,000 लोक जेव्हा सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं त्यावेळी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. अपॉइंटमेंट नव्हती दिली. एकनाथ शिंदेने ते दिली. अधिसंख्य पदांची निर्मिती करून दिलं. अगोदरचे राज्यकर्ते घाबरत होते, काय होईल, कंटेम होईल, अमकं होईल, तमकं होईल, पण आम्ही दिलं ते. आज जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दिलं. हायकोर्टाने टिकलं. हायकोर्टामध्ये सरकार बदललं, सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही. मग कोणाची चूक आहे? आणि आम्ही आज सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं, मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे प्रूव्ह करा. आम्ही मागासवर्ग आयोग नेमला. तात्काळ 2-2, 3-3 लाख लोक कामाला लावले आणि ते प्रूव्ह केलं आणि ते पूर्ण एम्पिरिकल डेटा विथ इव्हिडन्स आम्ही सगळं ते आरक्षण दिलं. 10% जे पूर्वी दिलं होतं आणि आता मी मुख्यमंत्री असताना आम्ही दिलंय. हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी, विरोधकांनी, सर्व पक्षीयांनी मदत केली पाहिजे. तुम्ही जरांगे ज्यावेळेस आले मुंबईपर्यंत, तुम्ही ठाण्यात स्वतः गेला होता. तिथे ठाण्यात तुम्ही स्वतः गेला होता. जरांगेंच्या स्टेजवर तुम्ही गेला होता. गेलो ना. गेले तुम्ही 10% आरक्षणही दिलं. आता तुम्ही दिलं ना. जे ते केलं, पण तरी जरांगे त्याचाही बोलतात, लाभ मिळतोय. तरी ते बोलतात की तुमचे महायुतीचे 113 लोक आम्ही पाडणार. बघा, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या बांधवांना, भगिनींना न्याय देण्यासाठी एक त्यांनी प्रयत्न केला. एक त्यांची भावना जी पाहून सरकार देखील त्यांना सहकार्य करू लागलं. माझं त्यांनाही आव्हान आहे आणि त्यांनाही सांगणं माझं आहे की आज ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण ज्यांनी द्यायला पाहिजे त्यांनी दिलं नाही, पण आम्ही दिलं. ते टिकवण्यासाठी तरी मदत केली पाहिजे. आज जी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की ते ओबीसीमधून द्या, 50%च्या आतमध्ये द्या. मग जे विरोधक आहेत त्यांची भूमिका पण त्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही तर दिलंय, आम्ही तर देतोय, परंतु ज्यांनी दिलं नाही ते आज आमच्यावर आरोप करतायत. हे दुर्दैव आहे. विरोधक आपली भूमिका स्पष्ट नाही करत, मात्र मग भाजप आणि अजित पवारांची भूमिका स्पष्ट आहे का? कशाबद्दल? ओबीसी मधून मराठा. आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ते आम्ही दिलेलं आहे. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, मागास आहे आणि म्हणून आम्ही दिलेलं आहे. आणि ओबीसी आणि इतर समाजाचं आरक्षण रद्द न करता, कमी न करता आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे. तो टिकवण्याचंही काम आम्ही करतोय. विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करू नये, सहकार्य करावं तेही टिकवण्यासाठी आणि आपली त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांची काय भूमिका आहे ती. ओबीसी मधून आरक्षणाचा मुद्दा होता, यावर भूमिका स्पष्ट आहे का? आमची तर भूमिका कालही स्पष्ट, आजही स्पष्ट आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका 10% दिलं आम्ही. पण जरांगेंना तर ओबीसी मधूनच आरक्षण हवंय. नियमित आम्हाला जसं आम्ही जे दिलेलं आहे ते जर टिकलं, आज ते हायकोर्टमध्ये टिकवण्याचं काम आम्ही करतोय. ते रद्द करण्याचं काम कोण करतंय याचाही तपास मनोज जरांगे पाटील यांनी करावा, माहिती घ्यावी.
याच्यात मार्ग कसा निघेल? तुम्ही 10% वेगळं आरक्षण दिलं, दिलंय. त्यांची मागणी आहे की ते ओबीसीत पाहिजे. हा प्रश्न आहे तो की यातून काय मार्ग निघेल मग? नाही बघा, समाजाला आरक्षण देणं हे महत्त्वाचं आहे, आणि ते टिकवणं हे महत्त्वाचं आहे. मग जशी आमची भूमिका सरकारची स्पष्ट आहे, सगळे सोयरीच्या बाबतीमध्ये जे आक्षेप आले त्याच्यावर काम सुरू आहे, त्याच्यावरही काम सुरू आहे. आज आमचं सरकार आल्यानंतर किती आम्ही मराठा समाजासाठी निर्णय घेतले ते बघा, आणि आमचं सरकार येण्यापूर्वी काय केलंय तेही बघा, याची तुलना करा. ठीक आहे, आपण आता शेवटाकडे येतोय. एक प्रश्न असा होता की तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि सगळ्यांना माहीत आहे की आम्ही पहिल्यापासून बोलत होतो आणि लोकही बोलतात की तुम्ही दिवस रात्र काम करता. पण शिंदेसाहेब, तुम्हाला असं एक तुमचा स्वतःचा आता पक्षही आहे, तर तुम्हाला असं कधी वाटतं का की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तुम्ही असताना तुम्ही एवढं काम करत गेलात, पण संघटनेकडे, तुमच्या पक्षाच्या संघटनेकडे तुम्हाला बघायला वेळ नाही मिळाला, असं वाटतं? नाही, बघा, सरकार आणि पक्ष शेवटी जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. आणि आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून आमच्या पक्षामध्ये लोकांचा येण्याचा जो ओघ आहे तो एवढा प्रचंड आहे की लोकांना एक विश्वास आहे की हे सरकार, हा मुख्यमंत्री किंवा हा शिवसेना पक्ष समाजाला न्याय देईल. आज ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत, विकास प्रकल्प आहेत, याला चालना देणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आज मुंबई महापालिकेमधून जवळपास 80 नगरसेवक, सिटिंग कॉर्पोरेटर, त्याच्यामधून उबाटाचे 55 आहेत, हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईतलं फक्त मी सांगतोय. महाराष्ट्राची परिस्थिती तशीच आहे. आणि म्हणून संघटना वाढती आहे. माझे सहकारी आहेत, आमचे शिवसेनेचे नेते आहेत, ते मला मदत करतायत, काम करत. शेवटी एक माणूस सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याला सहकार्यांची सहकार्य जे आहेत त्यांचं सहकार्य आवश्यक आहे, आणि ते मला मिळतं आहे. ठीक आहे, मुंबईवर आलो म्हणून एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्यावर आरोप होतो की मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्यातले 2,500 कोटी तुम्ही काढले. मुंबई महापालिकेचे पैसे कोणाचे आहेत? माझे आहेत का आरोप करणाऱ्यांचे आहेत? हे जनतेचे प्रश्न आहेत, जनतेचे पैसे आहेत. तुम्हाला मी सांगतो, एवढे वर्ष मुंबईला खड्ड्यातून प्रवास करायला कोणी लावला? का खड्डेमुक्त मुंबई आतापर्यंत केली नाही? का इतक्या लोकांचा मृत्यू झाला अपघातामध्ये? आमचं सरकार आल्यानंतर आम्ही चहल आयुक्त होते, त्यांना बोलावलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की मुंबई, खड्डेमुक्त मुंबई आम्हाला पाहिजे, तुम्ही ॲक्शन प्लॅन तयार करा. त्यांनी तयार केला. फेज 1, फेज 2. एका फेज 1चं काम सुरू झालं, फेज 2चं काम आता सुरू होईल. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही. खड्डेमुक्त मुंबई, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते होतील. मग हे पैसे खर्च करायला नको? मुंबईचं सुशोभीकरण असेल, मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य, आज महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 0 प्रिस्क्रिप्शन सुरू कोणी केलं? आम्ही केलं. कॅशलेस सेवा आपण करतोय. आज मुंबई महापालिकेतल्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या वाढवण्याचं काम आम्ही करतोय. 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना 5 लाखावर नेली. त्याच्यामध्ये अटी शर्ती होत्या, केसरी रेशन कार्ड, पिवळं सगळं काढून टाकलं. जेवढे नागरिक 12.5 कोटी आहेत त्या सगळ्यांना ती योजना आम्ही लागू करतोय. हे सगळं जे करतोय, मग हे कुणासाठी करतोय? हे मुंबईकरांसाठी करतोय. आणि दुसरं, मुंबईमध्ये रखडलेले जे प्रकल्प आहेत, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, ते रखडलेत. बिल्डर आलेत, त्याने ॲग्रीमेंट केलं आहे, पळून गेले, तसेच राहिलेत, भाडं नाही मिळत लोकांना. काही लोक मेले, काही आत्महत्या केल्या. आम्ही हे सगळे प्रकल्प, परवाच्या दिवशी रमाबाई आंबेडकर कॉलनीचं भूमिपूजन केलं. 17,000 घरांचं MMRD आणि SRA मिळून. आता MMRDA, SRA, म्हाडा, BMC, MIDC, सिडको, या जेवढ्या सरकारी एजन्सी आहेत, ह्या सरकारी एजन्सी प्रत्येक मोठमोठे प्रकल्प टेक ओव्हर करतील, लोकांना भाडं देतील आणि मोठ्या कंपन्या या सर्व पुनर्विकास प्रकल्प उभे करतील. आणि मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा आम्ही मुंबईमध्ये आणू,
हे आमचं काम आहे. कोणी केलं आतापर्यंत? कोणी विचार केला? आम्ही केला. परवडणारी घरं देण्याचा प्रयत्न कोणी केला? आम्ही केला. बाळासाहेब म्हणायचे 40 लाख घरा लोकांना, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मोफत घर. कोणी केला कधी प्रयत्न? आम्ही सुरू केलं आहे. आणि प्रत्यक्षात ते या योजना आता अंमलात आणतोय, त्याला मूर्तरूप दिलंय आणि काम सुरू होतं आहे. याचं समाधान आहे आम्हाला. शिंदेसाहेब, एक शेवटचा प्रश्न की तुमचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ लोकांनी काय म्हणून लक्षात ठेवावा? अगदी एका वाक्यात सांगाल, का लक्षात ठेवावं तुम्हाला लोकांनी? कॉमन मॅन की इन्फ्रामॅन? इन्फ्रामॅन. ॲक्सेसिबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी ही माझी ओळख आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. आणि खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनी बघितलेलं आहे. तुम्ही जे शेवट बोला, पहिल्यापासून तुम्ही कॉमन मॅन हा शब्द वापरत आलात आणि शेवटी आता तुमचं म्हणणं आहे की ते इन्फ्रामॅन तुम्हीच केलं. कारण तुम्हाला मी जे प्रकल्प सांगितले हां, ते त्या नावाला साजेसे आहेत. कारण आपण जर पाहिलं हां. मागचा 2.5 वर्षाचा काळ आणि हा 2-2.5 वर्षाचा काळ, याच्यामध्ये ज्या वेगाने, ज्या गतीने हे प्रकल्प आम्ही लोकार्पित केले, त्याचा फायदा लोक घेत आहेत. अमिताभ बच्चन सारख्या सुपरस्टारने ते ट्विट केलं. हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. एखादं काम कोळीवाड्यातल्या कोळी लोकांना बोटींसाठी त्याचा नेव्हिगेशन स्पॅन वाढवायचा होता, होणार नाही हे आमच्या डिक्शनरीत शब्द नाही. अगोदरचे राज्यकर्ते म्हणाले होणार नाही, पण या एकनाथ शिंदेने सांगितलं होणार. आणि त्या कोळी मच्छीमार लोकांना आम्ही न्याय दिला. तो 75 मीटरचा 150 मीटर आम्ही केला. अशक्य गोष्ट कुठली आहे? खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, आपण वापरली पाहिजे. विजन पाहिजे, पॉझिटिव्ह. अँटी डेव्हलपमेंट विचार माणसाला, राज्याला मागे घेऊन जातात. आता आम्ही प्रो डेव्हलपमेंट म्हणून, सरकार म्हणून काम केलेलं आहे. पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहिलं तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि ते या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.